राज्यातील परिस्थिती चिंताजनक प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केले। मुख्यमंत्र्यांच्या पवारांच्या वक्तव्यानंतर झोईंची प्रतिक्रिया। मला मिळालेल्या 30 पैकी 5 SRA प्रकल्पांची यादी द्या, आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा, भाजप नेते मोहित कंबोज यांचं आवाहन। अजित पवारांनी महायुतीला निधीच दिला नाही, पवार परिवारानं ओबीसी आरक्षण संपवलं म्हणून मी बोलतो, लक्ष्मण हाकेचा पवार कुटुंबांवर निशाणा। मुंबई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला देणार CSR म्हणून 59 कोटी रुपये, वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी देणार सहकार्य। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरता काँग्रेसचं निवड मंडळ राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणार। शहराध्यक्षांच्या नेतृत्वात 19 जणांची निवड। मंडळ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र। मित्राच्या मानस सल्लागारपदी अनिल दमानिया यांची नेमणूक। भ्रष्टाचार बाहेर काढत अंजली दमानिया या सामाजिक क्षेत्रात योगदान देतात रोहित पवारांची खोचक टीका। मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 SRA प्रकल्प कसे मिळाले, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप। संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची केली मागणी। नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाची अतिशय वाईट अवस्था, रस्ता तातडीनं दुरुस्त करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। सुप्रिया सुळेंचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंना टॅग करत ट्विट। निलेश लंकेंकडून बंडू काका बच्छाव यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर। शरद पवारांमध्ये आम्ही देव पाहिला, आमची ग्रामपंचायत सदस्य होण्याची पात्रता नव्हती, पवारांमुळे खासदार झालो, निलेश लंकेंचं वक्तव्य। महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये 2399 प्रकारच्या उपचारांचा समावेश होणार। नागरिकांच्या सेवेसाठी AI चॅटबोटसह ॲप विकसित करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।